नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सोमवार ते रविवार अर्थात 6 ऑक्टोबर 2025 ते 12 ऑक्टोबर 2025 या सप्ताहातील संपूर्ण 12 राशींचं साप्ताहिक राशीफळ. या संपूर्ण सप्ताहातील जे शुभ दिन आहेत ते आहेत 6, 8, 9, 11 आणि 12 तारीख. अशुभ दिन आहेत 7 आणि 10 तारीख. या सप्ताहातील जो चंद्र आहे या चंद्राचा भ्रमणाबद्दल विचार करायचा झाला तर सोमवार आणि मंगळवार या दिवशी प्रामुख्याने जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. बुधवार आणि गुरुवारी चंद्र प्रामुख्याने मेष राशीमध्ये भ्रमण करेल. शुक्रवार आणि शनिवारी चंद्र वृषभ राशीत प्रामुख्याने भ्रमण करेल आणि रविवारी हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र इतरही ग्रहांबरोबर ग्रहयोग करणार आहे. त्याचा संपूर्ण साकल्याने विचार करून आता आपण साप्ताहिक 12 राशीच फळ सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. सोमवार आणि मंगळवारी जो चंद्र आहे हा चंद्र आपल्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे षष्ठात असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तृतीयात असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील कारण मंगळवारी होणारा जी पौर्णिमा आहे ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची राहील. ती तुमच्या व्ययस्थानात आणि तुमच्या षष्ठ स्थानामध्ये त्याचा प्रभाव दिसून येईल. अर्थातच ही कोजागिरी पौर्णिमा आहे. काळजी घ्या, या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भावनेच्या आहारी जाऊन अजिबात घेऊ नका. तुमची मानसिकता स्थिर नसेल, पैशाचे व्यवहार, रिलेशनशिपचे व्यवहार किंवा पती पत्नीमध्ये वाद या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. छोटी गोष्टसुद्धा मोठा काहीतरी परिणाम देऊन जाईल. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. बुधवारी मध्यरात्री 1:28 जे चंद्र आहे, हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथे बुधवार आणि गुरुवार दोन्ही दिवशी भ्रमण करेल. याच दिवशी हा चंद्र सप्तमात असणाऱ्या मंगळ बुधाबरोबर प्रतियोग करेल, पंचमात असणाऱ्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल, तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर लाभयोग करेल. अर्थातच या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. खास करून वैवाहिक जीवनामध्ये त्याचे प्रतिसाद उमटू शकतील. वादविवादामुळे वैवाहिक जीवनामध्ये गोष्टी थोड्याशा ताणल्या जाऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. शुक्रवार मध्यरात्री 1:23 चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथे तो शुक्रवार शनिवार या दोन्ही दिवशी दिसून येईल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या व्ययात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. अर्थातच शुक्रवार आणि शनिवार या दिवशी तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं जास्त आवश्यक राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च या दरम्यान जास्त होतील. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही नवीन संधी तुम्हाला निश्चित मिळू शकतील. याचप्रमाणे स्वतःच्या भावनांवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. रविवार पहाटे किंवा मध्यरात्री 2:24 व चंद्र आहे हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या व्ययात असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे सप्तमात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. या दरम्यान थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. सोमवार मंगळवारी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याचप्रमाणे पंचमात असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल.
मंगळवारी होणारी कोजागिरी पौर्णिमा आणि त्याचा प्रभाव सोमवार आणि मंगळवारी तुमच्या लाभस्थानात आणि पंचम स्थानात प्रामुख्याने दिसून येईल. याचा परिणाम खास करून आर्थिक संदर्भ आणि तुमच्या रिलेशनशिपवरती होऊ शकेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाच्या ठिणगा उडू शकतील. गर्भवती महिलांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक किंवा पैशाच्या संदर्भातले जे तुमचे कारभार असेल त्यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. बुधवार मध्यरात्री 1:28 चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. अर्थात तिथेच बुधवार आणि गुरुवारी हा विराजमान राहील. षष्ठात असणारा मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे चतुर्थात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयात असणारा गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. एकंदरीतच साधारणतः बुधवार आणि गुरुवार या दिवशी थोडंसं तुमच्या मनावरती ताणतणाव जास्तच प्रमाणात दिसून येते. हा तणाव तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित जास्त राहील आणि त्याचा परिणाम आहे तुमच्या शारीरिकतेवरती सुद्धा दिसून येत. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात घरातील वातावरण अतिशय उत्तम राहील. घरातील लोकांबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे काही छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र तुमची मानसिकता स्थिर राहणार नाही, काळजी घ्या. शुक्रवार मध्यरात्री 1:23 चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. एकंदरीतच शुक्रवार आणि शनिवार या दिवशी तुम्हाला तुमच्या भावभावनेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ या दरम्यान निश्चित मिळू शकतील. याचप्रमाणे रविवार मध्यरात्री 2:24 चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. चतुर्थात असणारा रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या षष्ठात असणारा बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तर साधारणतः रविवारचा जो कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार सुद्धा तुमचे मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. सोमवार आणि मंगळवारी चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययात असणाऱ्या हर्षल बरोबर लाभयोग करेल. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे चतुर्थ असणारा रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लक्षात घ्या, मंगळवारी होणारी जी कोजागिरी पौर्णिमा आहे त्याचा प्रभाव सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी तुमच्या दशम आणि चतुर्थात दिसणार आहे. याचा परिणाम तुमच्या करिअरच्या संदर्भातला स्ट्रेस हा तुमच्यावर थोडासा जास्त प्रमाणात जाणवेल. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. मतभेद मतवैचित्र्य यापासून थोडंसं स्वतःला लांब ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे बुधवार मध्यरात्री 1:28 चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. पंचमात असणारा मंगळ बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तुमच्या तृतीय स्थानात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. गुरु शुक्राचा लाभयोग तुमच्याच राशीत आणि तृतीया सुद्धा होणार आहे. एकंदरीत बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार करताना थोडीशी जागरूकता दाखवणं गरजेचं राहील. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. यानंतर शुक्रवार मध्यरात्री 1:30 चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या दशमात असणारा शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. काळजी घ्या. साधारणतः शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवशी तुमची मानसिकता थोडीशी तीव्रता दिसून येईल. भावभावना थोड्याशा विपरीत किंवा टोकाच्या झालेल्या वाटेल. त्या संदर्भात काळजी घ्या. स्वतःच्या मनावरती किंवा भावनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. घरातील व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे थोडंसं घरात ज्या महिला वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. रविवारी मध्यरात्री 2:24 चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. चतुर्थात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमात असणाऱ्या शनी बरोबर सुद्धा हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या पंचमात असणारा बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तर साधारणतः रविवारचा जो कालावधी आहे या दरम्यान जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध उत्तम दिसून येतील. फिरणं वगैरे जास्त होईल. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. मात्र महत्त्वपूर्ण
निर्णय घेताना थोडीशी काळजी घ्या. तुम्ही घेतलेले निर्णय हे भविष्यकालीन दृष्टीने योग्य असेल या संदर्भात नीट विचार करून निर्णय घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. सोमवार मंगळवारी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथे असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातल्या हर्षल बरोबर लाभ योग करेल. व्ययातल्या गुरु बरोबर केंद्रयोग करेल. याचप्रमाणे तृतीयातला रवी बरोबर चंद्र प्रतियोग करणार. एकंदरीतच जी कोजागिरी पौर्णिमा होणार आहे मंगळवारी त्याचा प्रभाव सोमवार आणि मंगळवार तुमच्या भाग्य आणि तृतीय स्थानात होणार आहे. याचाच अर्थ कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करताना नीट विचार करून काळजी घेऊन निर्णय घेणं गरजेचं राहील. अर्थात ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रातील आहेत त्यांना काही चांगले उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव या दरम्यान येऊ शकतील. मात्र कुठलेही निर्णय घेताना योग्य ती काळजी घेऊन निर्णय घेणं गरजेचं राहील. बुधवार गुरुवारी जो चंद्र आहे चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातील मंगळा बुध बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. गुरु शुक्राचा जो लाभ योग आहे हा सुद्धा तुमच्या व्यय आणि द्वितीय स्थानामधून दिसून येईल. अर्थात साधारणतः मंगळवार आणि बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकते. मात्र ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता त्या ठिकाणचं वातावरण थोडंसं वेगळं झालेलं दिसेल. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. घरातील व्यक्तींबरोबर अशा प्रकारचे जे वाद आहेत हे सुद्धा थोडेसे दिसून येते. त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र आर्थिकदृष्ट्या हा कालावधी किंवा हे जे 2 दिवस आहेत बुधवार आणि गुरुवार हे उत्तमच दिसून येतील. शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवशी चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्या तृतीयात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अर्थात शुक्रवार आणि शनिवारी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र स्वतःच्या भावमानातील नियंत्रण ठेवा. भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय आर्थिक संदर्भात अजिबात घेऊ नका. मित्रपरिवाराबरोबर वादविवादाचे प्रसंग या दरम्यान निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. मोठे निर्णय घेताना सुद्धा थोडंसं तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं राहील. रविवारी पहाटे 2:24 चंद्र तुमच्या साधारणतः रविवार पहाटे 2:24 जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर सुद्धा केंद्र करेल आणि तुमच्या चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. रविवारचा जो दिवस आहे या दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे भरपूर होईल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय रविवारी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सोमवार आणि मंगळवारी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. तिथे असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील हर्षल बरोबर लाभ योग करेल. लाभातील गुरु बरोबर केंद्र करेल आणि द्वितीयातील रवी बरोबर प्रतियोग करेल. मंगळवारी होणारी जी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा त्याचा प्रभाव तुमच्या 8व्या आणि द्वितीय स्थानामध्ये खास करून दिसून येईल. तर कुठल्याही नवीन कामाची सुरुवात या दिवशी अजिबात करू नका. स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष द्या. प्रलोभनाच्या मागे अजिबात जाऊ नका. आर्थिक व्यवहार तुमचे या दरम्यान चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. फसवलं जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हा कालावधी तुमच्यासाठी अशुभ फलदायी असणार आहे. खास करून बुधवार आणि गुरुवार या दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल. हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. अर्थात यामध्ये तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर भाग्यातला चंद्र त्रिकोणीय करणार आहे. तृतीयातील मंगळ बुधाबरोबर प्रतियोग करेल आणि लाभातील गुरुबरोबर लाभ योग करेल. या दरम्यान चांगले काही इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. मात्र दूरगामी कुठल्याही प्रकारचे निर्णय या दरम्यान अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. मात्र काही चांगले लाभ तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे शुक्रवार शनिवारी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या अचल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल
आणि अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणच्या जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवादाच्या ठिणग्या होऊ शकतील, त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागतील, त्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. आर्थिक व्यवहारांवर तुम्हाला थोडंसं बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असते. रविवार मध्यरात्री 2:24 चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. याचप्रमाणे तुमच्या द्वितीय असणारा शुक्रवार हा चंद्र केंद्रयोग करेल आणि अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर सुद्धा हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. रविवारचा जो दिवस आहे यामध्ये तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. फिरणं वगैरे जास्त होईल. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा हे दिवस उत्तम असणार आहेत किंवा रविवारचा दिवस आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. सोमवार मंगळवारी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. याचप्रमाणे हा चंद्र तुमच्या भाग्यातला असेल बरोबर लाभयोग करेल. दशमातील गुरुबरोबर केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतील रवी बरोबर प्रतियोग करेल. म्हणजेच जी पौर्णिमा आहे कोजागरी पौर्णिमा त्याचा प्रभाव तुमच्या राशीवर आणि तुमच्या सप्तम स्थानावरती खास करून दिसून येईल. याचा अर्थ साधारणतः तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडेसे ताणले जातील. गैरसमजाचं वातावरण तयार होईल. कदाचित चुकीचे निर्णय सुद्धा घेतले जाऊ शकते. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. बुधवारी गुरुवारी चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील मंगळ बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे या संपूर्ण तुमच्या वेळातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. साधारणतः बुधवार आणि गुरुवारी या दिवशी भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भात कुठलेही निर्णय घेऊ नका. प्रलोभनाच्या मागे अजिबात जाऊ नका. आर्थिक व्यवहार जपून करणं गरजेचं राहील. छोटे मोठे काही आर्थिक लाभ या दरम्यान मिळू शकतील. मात्र हे दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असेच असणार आहेत. शुक्रवार आणि शनिवारी चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लक्षात घ्या, शुक्रवार आणि शनिवारी या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारे दिसून येतील. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. काही महत्त्वपूर्ण कामं किंवा सरकारी कामं या दरम्यान तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावरच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. रविवार मध्यरात्री चंद्र तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल. तुमच्या राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर सुद्धा हा चंद्र केंद्र करेल. मात्र द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. कार्यक्षेत्रा संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं किंवा त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळू शकतील. त्यामुळे रविवारचा दिवस तसा पाहिला तर तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. सोमवार आणि मंगळवारी चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. वेळातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि भाग्यातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. साधारणतः मंगळवारी होणारी जी कोजागरी पौर्णिमा आहे त्याचा प्रभाव तुमच्या 6व्या आणि 12व्या स्थानावर प्रामुख्याने दिसून येईल. आरोग्याकडे लक्ष द्या. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. सतर्क राहा. बुधवार आणि गुरुवारी या दिवशी चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातील गुरुबरोबर लाभ योग करेल आणि लाभातील गुरु शुक्राबरोबर चंद्र हा जो चंद्र आहे हा त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध ताणले जातील. त्या संदर्भात फक्त काळजी घ्या. मात्र बुधवार आणि गुरुवार या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ निश्चित मिळू शकते. तुमचा मूड, कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. शुक्रवार शनिवारी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
याचप्रमाणे तुमच्या तुमच्या षष्ठातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. हा चंद्र तुमच्या वेळातल्या रवीबरोबर सुद्धा त्रिकोणीय करेल. साधारणतः शुक्रवार आणि शनिवारी या 2 दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकते. आर्थिक व्यवसाया संदर्भात काळजी घ्या. प्रलोभनाच्या मागे अजिबात जाऊ नका. नवीन कामाची सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असा असणार आहे. रविवारी मध्यरात्री 2:24 चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. वेळातील शुक्र आणि षष्ठातील शनी नेपच्यून याबरोबर हा चंद्र केंद्रीय करेल. मात्र तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. रविवारचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण आठवड्यात हा दिवस तुमच्यासाठी खूपच चांगला राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. हाती घेतलेली कामं तुमची मार्गी लागतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. सोमवार आणि मंगळवारी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. मंगळवारी होणारी कोजागरीचा जो प्रभाव आहे हा तुमच्या चतुर्थ आणि दशम स्थानावरती खास करून दिसून येईल. घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. करिअरच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान हाती घेऊ नका. फसलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. साधारणतः बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ फलदायी असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. भाग्याचे उत्तम प्रकारे साथ लाभेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर होतील. मात्र आर्थिक व्यवहारात थोडंसं लक्ष द्या. आर्थिक व्यवहार जपून करणं या दरम्यान गरजेचं राहील. चुकीचे आर्थिक व्यवहार वगैरे होऊ शकतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडेफार वादविवादाचे प्रसंगसुद्धा उद्भवू शकतात. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे. शुक्रवार शनिवार या 2 दिवशी चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. याचप्रमाणे तुमच्या दशमातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं बंद पडू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले सुद्धा निर्णय या दरम्यान घेऊ नका. हा कालावधी म्हणजे शुक्रवार आणि शनिवार हा जो कालावधी आहे तुमच्याकडे अशुभफलदायी असणार आहे. रविवारी पहाटे 2:24 चंद्र तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर आणि शनी नेपच्यून बरोबर केंद्र करणार आहे आणि बुधाबरोबर त्रिकोणीय करेल. खास करून या दरम्यान जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दिसून येतील. मात्र त्यांच्यावर तुमची हार्मोनी खूप चांगल्या प्रकारची दिसून आहे. या दरम्यान काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. सोमवार आणि मंगळवारी चंद्र तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि अष्टमातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. साधारणतः मंगळवारी होणारी जी कोजागिरी पौर्णिमा आहे त्याचा परिणाम तुमच्या पंचम आणि लाभ स्थानात दिसून येईल. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल या दरम्यान कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे ट्रेड करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर साधारणतः गैरसमजाचं वातावरण होऊन त्याचा सरळ परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. बुधवार गुरुवारी हा जो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 6th स्थानात भ्रमण करेल. वेळातला मंगळ बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि तुमच्या दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. या दरम्यान
जे तुमचे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे गुप्त शत्रू आहेत, त्यांच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. त्यांच्या कारवाया थोड्या वाढू शकतील. साधारणतः बुधवार आणि गुरुवार या दिवशी कॉन्फिडन्स तुमचे स्पॉईल होऊ शकतील. काळजी घ्या. मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्ही तुमच्या कामाचा ठसा उमटवू शकाल. करिअरच्या संदर्भात काही चांगल्या संधीसुद्धा या दरम्यान मिळू शकतील. शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवशी जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. लाभातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. याचप्रमाणे शुक्र आणि शनीचा जो प्रतियोग आहे तुमच्या पंचम आणि लाभ स्थानात होणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक वादविवादाचे प्रसंग जास्त प्रमाणात निर्माण होतील. मात्र साधारणतः शुक्र आणि शनिवार या 2 दिवशी तुम्हाला चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जीवनावरती या 2 दिवशी थोडासा विपरीत परिणाम होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. रविवारी पहाटे 2:24 चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. शुक्र, शनी आणि नेपच्यून याबरोबर हा चंद्र केंद्रीय करेल आणि वेळातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. या दरम्यान महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका, प्रलोभनाच्या मागे जाऊ नका. छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ रविवारच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. सोमवार आणि मंगळवारी चंद्र तुमच्या 3य स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. साधारणतः मंगळवारी होणारा कोजागिरीचा जो प्रभाव आहे हा तुमच्या 3य आणि भाग्यस्थानात होणार आहे. याचा महत्त्वपूर्ण परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येईल. चुकीचे निर्णय घेतले जाणार नाही या संदर्भात काळजी घ्या. तुमच्या भावभावना बऱ्याच प्रमाणात प्रदीप्त दिसतील. काळजी घ्या. फसवलं जाणं, कागदोपत्री व्यवहारामध्ये गुंतलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. बुधवार आणि गुरुवारी चंद्र तुमच्या 4थ्या स्थानात भ्रमण करेल. दशमातील मंगळ बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. याचप्रमाणे गुरु शुक्राचा प्रतियोग सुद्धा तुमच्या 3य आणि भाग्यस्थानात होणार आहे. या संदर्भात काळजी घ्या. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. याचप्रमाणे काही छोटे मोठे अनापेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. साधारणतः शुक्रवार आणि शनिवारी तो चंद्र आहे हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याचप्रमाणे त्रिकोणातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. शुक्र आणि शनीचा प्रतियोग तुमच्या भाग्य आणि 3य स्थानात होणार आहे. अर्थात शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवशी जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, परंतु काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल. भविष्याच्या संदर्भात काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला या दिवशी मिळू शकतील. याचमुळे त्यांचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. रविवारच्या दिवशी चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. शुक्र, शनी, केतू या तिघांबरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे. मात्र दशम्यात असणारा बुधाबरोबर चंद्र त्रिकोणीय करेल. तर साधारणतः रविवारच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला मिळू शकतील. नवनवीन संधीसुद्धा मिळू शकतील आणि काही चांगले नवीन आयडियासुद्धा मिळू शकतील. रविवारचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. रविवार, सोमवार आणि मंगळवारी चंद्र तुमच्या 2य स्थानात भ्रमण करेल. तिथे असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि पंचमातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. साधारणतः कोजागिरी पौर्णिमा जी मंगळवारी होणार आहे त्याचा प्रभाव तुमच्या 2य आणि अष्टम स्थानामध्ये होणार आहे. गोष्ट फार महत्त्वाची आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नवीन कामाची सुरुवात करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक व्यवहारावरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील, तर सतर्क राहणं गरजेचं राहील.
बुधवार आणि गुरुवारी या 2 दिवशी जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. भाग्यातील मंगळ बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. बुधवार, गुरुवार हे 2 दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. शुभफलदायी सुद्धा असतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात निर्णय घेताना थोडीशी काळजी घ्या. भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. ही गोष्ट थोडी मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात, ही गोष्ट निश्चित. यानंतर शुक्रवार, शनिवार या दिवशी चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. सप्तमातील त्याचप्रमाणे विद्यातील शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या होऊ शकते. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. मात्र घरातली महत्त्वपूर्ण काही कामं तुमच्या मार्गी लागू शकतील. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ या दरम्यान मिळू शकतील. साधारणतः वास्तूच्या संदर्भातली खूप महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान हाती घेऊ नका. रविवार मध्यरात्री 2:24 चंद्र तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करेल. संपूर्ण रविवार हा तुमच्या पंचमात भ्रमण करेल. द्वितीयातील शनी नेपच्यून आणि सप्तमातील शुक्र याबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. रविवारचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील, महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. हा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. मंगळवारी होणारी जी कोजागिरी पौर्णिमा आहे त्याचा प्रभाव परिणाम तुमच्या राशीवर आणि तुमच्या सप्तम स्थानावरती दिसून येणार आहे. भावभावनातील नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय अजिबात घेऊ नका. वैवाहिक जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. वैवाहिक जोडीदारांना तुमच्यामध्ये थोडंसं मतभेद अशा प्रकारच्या काही गोष्टी तयार होऊ शकतील. काळजी घ्या आणि स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर मात्र तुम्हाला काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव या दरम्यान मिळू शकतील. बुधवार आणि गुरुवारी चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. अष्टमातील मंगळाबरोबर प्रतियोग करेल. चतुर्थातील गुरुबरोबर लाभयोग करेल आणि षष्ठातील शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल. साधारणतः बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च हे तुमच्याकडून केले जातील आणि त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यावरती निश्चित दिसून येईल. त्यामुळे खर्च आणि इन्व्हेस्टमेंट या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. याचप्रमाणे शुक्रवार शनिवारी चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या राशीतले शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. तुमच्या राशीतला शनी आणि सप्तमातील शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे. तर साधारणतः शुक्रवार शनिवार हा या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त दिसेल. तुमचा उत्साह हा वाखाणण्याजोगा असेल. कमिटमेंट प्रॉमिसेस या दिवशी अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही वेगळे करू शकाल. थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. रविवारी मध्यरात्री 2:24 चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. तुमच्या सप्तमातील शुक्राबरोबर आणि तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. मात्र अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. खास करून घरातील ज्या महिला वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्यावर मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. छोटे मोठे काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तर मित्रांनो, हे होतं 6 ऑक्टोबर सोमवार ते 12 ऑक्टोबर रविवार या संपूर्ण सप्ताहाचं सर्व राशींचं
साप्ताहिक राशीफळ. धन्यवाद.